नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण एमपीएस बुद्धिमत्तेतील जलप्रतिबिंब वॉटर रिफ्लेक्शन हा भाग आपण आज अभ्यासणार आहोत. तर जलप्रतिबिंब, जल म्हणजे पाणी. जेव्हाही आपण पाण्यामध्ये बघतो तेव्हा आपल्याला प्रतिबिंब म्हणजे आपण दिसतो ते आपली प्रतिमा. जसं आपण आरशातील प्रतिमा बघितली तशीच आहे पाण्यातील प्रतिमा, त्यालाच वॉटर रिफ्लेक्शन किंवा जलप्रतिबिंब असं म्हणतात. मग आपण जलप्रतिबिंब बघत असताना आपल्याला नेहमी प्रतिबिंब आपलं जेव्हा आपण पाण्यात बघतो तेव्हा आपण वरची बाजू ही आपली खाली दिसत असते आणि खालची बाजू आपली वरती दिसत असते. तर कसं, तर बघा मी पहिलं एक्झाम्पल देते तुम्हाला. आता हे आहे झाड, मग याची रिफ्लेक्शन, याचं प्रतिबिंब. तर याचं प्रतिबिंब जेव्हा आरशात, याचं जलप्रतिबिंब आहे अशा चिन्हाने आपल्याला खाली बघता येतं. मग ही जी खालची बाजू आहे ही अगोदर दिसणार पाण्यामध्ये, नंतर हे दिसणार असं, आणि नंतर हे झाड असं उलटं दिसणार. हे पाण्यामध्ये दिसताना असं उलट्या पद्धतीने दिसत असतं. त्यानंतर आहे ट्रायंगल. ओके, मग हा ट्रायंगल कसा दिसणार पाण्यामध्ये बघायला. जेव्हा पाण्यामध्ये आपण बघतो तेव्हा ही खालची जी बाजू आहे ही पहिली आपल्याला दिसत असते आणि नंतर हे दिसत असतं. अशा पद्धतीने आपल्याला जलप्रतिबिंब, जल म्हणजे पाणी आणि पाण्याचं प्रतिबिंब दिसत असतं. त्यानंतर आपण बघूया गोल. या गोलमध्ये जर आपण हा भाग पूर्ण रंगवलेला आहे तर हा पूर्ण रंगवलेला भाग आपल्याला पाण्यामध्ये जेव्हा आपण बघणार तेव्हा तो पाण्यामध्ये बघत असताना पहिले हा रंगवलेला भाग दिसणार आपल्याला आणि नंतर आपल्याला हे दिसणार. म्हणजे नेहमी वरची बाजू ही खाली दिसत असते आणि खालची बाजू ही वर दिसत असते पाण्यामध्ये बघताना. त्यानंतर आहे रेक्टँगल. रेक्टँगल बघत असताना पाण्यामध्ये तो ही बाजू पहिले दिसणार आणि नंतर ही दिसणार, हे सेम दिसणार याचं. त्यानंतर आपण बघूया आईस्क्रीमचा कोन. आईस्क्रीमचा कोन बघत असताना याचं जलप्रतिबिंब कसं दिसणार, तर हा कोन पहिले दिसणार असा, आणि नंतर हे त्याचं वरचं दिसणार आणि ह्या रेषा दिसणार अशा. ओके, तर काही होमवर्कसाठी मी तुम्हाला एक्झाम्पल फळ्यामध्ये देणार, ते तुम्ही वहीमध्ये सोडवायचे. तर जलप्रतिबिंबाचा मी होमवर्कसाठी काही एक्झाम्पल्स तुम्हाला ब्लॅकबोर्डवरती सोडवण्यासाठी दिलेले, तुम्ही वहीमध्ये बरोबर व्यवस्थित सोडवायचे आहे. याचं जलप्रतिबिंब खालच्या बाजूला जे आहे ते जलप्रतिबिंब आपल्याला काढायचं आहे. याच्यामध्ये काढताना एक लक्षात ठेवायचं की ही जी खालची बाजू आहे ही अगोदर काढणार, म्हणजे खालची बाजू वरती दिसणार आणि वरची बाजू आपल्याला खाली दिसत असते पाण्यामध्ये. तर बघा पहिलं एक्झाम्पल आहे मराठीमधील 6. तो आपण आपल्याला पाण्यामध्ये बघितला तर तो आपल्याला अशा प्रकारे दिसणार आहे. त्यानंतर दुसरं दिलंय तुम्हाला घर, तिसरं बाण दिलाय, चौथं दिलाय तुम्हाला कोन म्हणजे अँगल, नंतर एक गोल दिलाय, तो ह्या बाजूला बघवलेला आहे पण पाण्यामध्ये तो पडताना तो डावी बाजू त्याची तीच असणार आहे, आणि हा अननस दिलेला आहे. ही उदाहरणं तुम्ही वहीमध्ये सोडवायची आहेत आणि बरोबर त्याचं पाण्यातील प्रतिबिंब म्हणजे जलप्रतिबिंब तुम्हाला आकृती काढायची. बाय.